जीवनामध्ये आम्ही नेहमी बघत असतो आणि अनुभवत असतो की प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या व्यक्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये भेटत असतात आणि भेटल्यानंतर प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाचं व्यक्त करण्याचं जे कौशल्य आहे ते वेगळं असतं आणि त्याहून प्रत्येकाचा एक वर्ग ठरलेला असतो आणि ज्या वर्गाप्रमाणे ते लोक असतात त्या पद्धतीनं ते बोलत असतात. पहिला वर्ग आहे भावनिक लोकांचा. भावनिक लोकांचा जो वर्ग आहे तो काय करतो, आपल्या जीवनामध्ये माणसं, आपले नातेसंबंध, हितसंबंध जोडून ठेवण्याचं आयुष्यभर काम करतो. पण ह्या व्यक्तीला आयुष्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागतो. कारण तो सर्वांना समजून घेतो आणि समजून घेणाऱ्याला शेवटी आयुष्यामध्ये त्रास असतोच, कारण तो समजूतदार आहे म्हणून. दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल प्रकारचे लोक कसे असतात, की त्या लोकांमध्ये एक खूबी असते. ते काय करतात, ज्याही लोकांसोबत त्यांचे संबंध असतात किंवा त्यांचे नातेसंबंध असतात किंवा त्यांचा व्यवहार असतो, जिथं फायदा आहे किंवा ज्यांच्याकडून फायदा करून घेता येईल त्या नात्यांचा, त्या रिलेशनकडून, त्या संबंधाकडून आपल्याला कसा फायदा करून घेता येईल या विचारांचा एक दुसरा वर्ग असतो. आणि तिसरा वर्ग म्हणजे प्रोफेशनल लोकांचा वर्ग. हा वर्ग कसा असतो? हा वर्ग एक अतिशय हुशार आणि चालाक आणि चतुर असतो. चतुर याचा अर्थ असा असतो की कुणाच्याही बंधनामध्ये, कुणाच्याही विचारामध्ये, कुणाच्याही भावनेमध्ये अजिबात अडकणारा वर्ग नसतो. हा वर्ग अशाच ठिकाणी आपले नातेसंबंध ठेवत असतो, ज्या ठिकाणी फक्त त्याचा फायदा आहे आणि फायदा असेल तर त्या ठिकाणी ते जातात, अन्यथा ते जात नाहीत. असा हा प्रकार. म्हणजे व्यक्तीप्रमाणे ह्या 3 प्रकारच्या व्यक्ती किंवा 3 प्रकारचे लोक समाजामध्ये असतात. हे आपल्याला ओळखणं हे आपल्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.